कोकणामध्ये त्या नैसर्गिक परिस्थितीमुळे कोकणाचे जे वैशिष्ट्य आहे, एका बाजूला डोंगर आहे, एका बाजूला समुद्र आहे, मध्ये ही चिंचोळी पट्टी आहे. ही चिंचोळी पट्टी सपाट नाही. आमच्या लहानपणी आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात 3 शब्द होते: खलाटपट्टी, वलाटपट्टी आणि सह्याद्रीपट्टी. खलाटपट्टी म्हणजे अगदी समुद्रकिनारी, वलाटपट्टी म्हणजे मधली, म्हणजे ज्याला साधारण आपण असं म्हणू की लोटेमाळ वगैरे परिसर आहे, आणि त्याच्या पूर्वेकडची सह्याद्री. आता ही जी रचना आहे, विशिष्ट प्रकारची रचना, त्याच्यामध्ये त्याला छेद देणारे डोंगर आहेत. आता हे डोंगर कापले जात आहेत रस्त्यांसाठी, बरोबर, झाडी तोडली जाते प्रचंड प्रमाणात. आमच्याही लहानपणी जंगलतोड व्हायची. म्हणजे मला लहानपणचं चांगलं आठवतं की आमच्या गावामध्ये लमाणांचे तांडे यायचे, म्हणजे 200-200, 300-300 बैल घेऊन यायचे. गावाच्या परिसरातली काही जंगलच्या जंगलं काही कोळसा माफियाने विकत घेतलेली आणि तिथे ती तोड घेतली. पण इतकं दाट होतं जंगल की हे जाणवत नसे. झाडं कमी झाली होती. म्हणजे आम्ही जर करवंद आणायला गेलो तर आम्ही हरवून जात असो. बरोबर. आता ती झाडी म्हणजे पलीकडचं दिसतं, इतकी विरळ झालेली आहे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा.